आता बातमी आहे नाशिक TCS प्रकरणाची। नाशिक कॉर्पोरेट धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात NIA आता चौकशी करणार आहे। धर्मांतर प्रकरणी परदेशातून मदत झाली आहे का याबाबत चौकशी होणार आहे। नाशिक पोलिसांनी संबंधित कागदपत्रे NIA कडे सोपवलेली आहेत। आरोपींना पैशांचा पुरवठा करणारे सोर्स तपासले जाणार आहेत। परदेशातून होत असलेली मदत याची देखील चौकशी होणार आहे। दिल्ली बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर काही धागेदोरे लागतायत का याचा शोधही घेतला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर या संदर्भात अधिकचे तपशील आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, या प्रकरणी ATS चौकशी करणार हे स्पष्ट झालेलं असताना आता NIA देखील चौकशी करणार असल्याचे समजतंय। नाशिक पोलिसांनी 2 दिवसापूर्वीच जाहीर केलं होतं की राष्ट्रीय ज्या एजन्सीज आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्कामध्ये आहोत, त्यांना आवश्यक असलेली कागदपत्र देखील आम्ही देणार आहोत। त्या पार्श्वभूमीवर आता NIA ने देखील या प्रकरणाकडे लक्ष घातल्याचं या प्रकरणावरून लक्षात येत आहे। याचा अर्थ असा आहे की काहीतरी संशय हा मोठा व्यक्त केला जात आहे, त्यामुळे विदेशी फंडिंग या आरोपींना काही झालंय का। त्याचबरोबर काल मंत्री नितेश राणे देखील यांनी एक आरोप केलेला होता की दिल्लीमधील बॉम्बस्फोट जो झालेला होता त्यातील संबंधित आरोपीचे त्यांचे काही धागेदोरे असल्याचा संशय हा गेल्या काही दिवसापासून व्यक्त होत आहे। त्या संदर्भातली चर्चा आहे आणि त्यामुळेच हे सगळे धागेदोरे तपासण्याचं काम आता नाशिक पोलिसांपाठोपाठ NIA कडे देखील होत आहे। आंतरराष्ट्रीय काही रॅकेट यामध्ये गुंतलंय का याचाही तपास केला जाणार आहे। नक्कीच आता या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठवर पोहोचतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मुकुल, तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद। तर धर्मांतर प्रकरणी आज राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशिकमध्ये येणार आहे। चौकशी समितीमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या वरिष्ठ समन्वयकासह चार जणांचा समावेश असेल। निवृत्त न्यायाधीश साधना जाधव, हरियाणाचे निवृत्त DIG BK सिन्हा, सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट मोनिका अरोरा यांचा यात समावेश असेल। संबंधित ठिकाणी परिसराची नाशिकमध्ये पाहणी केली जाईल। महिला कर्मचाऱ्यांशी देखील बातचीत केली जाईल आणि तक्रारदारांची देखील आता महिला आयोगाचे हे प्रतिनिधी भेट घेतील। चौकशीचा संपूर्ण अहवाल आयोगाला सादर केला जाईल।